वक्तव्यात थेट जाऊया. माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही राजीनामा नाही घेऊ शकत तर मग दुसरे प्रश्न कसं काय सॉल्व्ह करणार? अकाउंटेबिलिटी कुठेतरी फिक्स झाली पाहिजे. फंडामेंटली बोलायला गेलं तर सिस्टम तेव्हा फिक्स होईल जेव्हा कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार असेल. जर जिम्मेदारी कोणी घेणारच नाही तर सिस्टम कुठून ठीक होणार आहे? नेक्स्ट क्वेश्चन की आम्ही लवकरच सांगू. जसं आम्ही सांगितलं, आता आंदोलन हे आम्ही देशभर करणार आहे. बरं, आता 6 दिवसाचा अल्टिमेटम आहे, 6-7 दिवसाचा. त्या अल्टिमेटम नंतर काय भूमिका असणार हा या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता हे आम्ही आंदोलन अजून वाढवणार आहे आणि जर त्यांनी 6 दिवसात राजीनामा नाही दिला आम्ही पुन्हा एकदा जमिनीवरली वाळूजला किती दिवस बहाली करणार आहेत का? चालू आहे, ते चालू आहे. वाळूजला किती दिवस मुक्काम आहे? वाळूजला किती दिवस मुक्काम? आता सध्या तरी मी घरी आलेलो आहे. 1-2 दिवस थांबेल मी. आता याच्यानंतर बघू आता पुढचा निर्णय घेऊ. आज पहिलाच दिवस आहे माझा घरी. आपण पंतप्रधान मोदींवर काही बोलत नाही. राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे हे आम्ही आधीपासून म्हणतोय. जर शिक्षा मंत्र्यांचं अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही ते याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात तर पेपर लीक थांबवू नाही शकत. ते जो सेक्रेटरी रहेगा उस पर भी कुछ एक्शन लेना चाहिए. फिर उच्चारला होता झुरळ शब्द उच्चारल्यानंतर ही सगळी ऍक्टिव्हिटी सुरू झाली. देशभरातले सगळे तरुण झुरळ म्हणून संबोधून स्वतःला संबोधून तुला रिस्पॉन्स दिला होता, पाठिंबा दिला होता. मग त्यानंतर हा विषय हातात घेतला. हा केवळ एकच विषय असणार आहे का या सगळ्या पुढच्या काळामध्ये जे काही सरकार विरोधी विषय किंवा आणखी काही मुद्दे असतील ते हाती घेणार आहेत? काय अजेंडा असणार आहे अशी एक उत्सुकता सगळ्यांना. जे युवकांचे मुद्दे आहे, मग तो शहरी भागातला युवक असो का ग्रामीण भागातला युवक असो किंवा तो शेतकरी युवक असो का कामगार युवक असो, आम्ही प्रत्येकाचे मुद्दे उचलणार. एकूण राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं? राजकीय परिस्थिती काय ते तुम्ही बघताच आहे. एका सटायर मधून जन्मलेल्या पार्टीला एवढा समर्थन भेटते ते कशामुळे भेटतोय? कारण की जेवढे राजकीय पक्ष आहे किंवा जे सरकार आहे त्यांच्याकडून या युवकांना आता काहीच अपेक्षा राहिलेल्या नाही. आता त्यासाठी खूप सगळं लवकर आहे. मी कालच इंडियामध्ये आलेले लवकर असेल. त्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे, ज्यांनी आमची मेंबरशिप घेतलेली आहे. त्यांचे जे काही सजेशन्स, आयडियाज आणि इनपुट असतील त्यानंतर आम्ही त्या सत्ताधारी कोण असेल किंवा आणखी कोणी असेल ते टीका पण करतात वेगवेगळ्या मार्गाने. मग बांगलादेश, पाकिस्तानचा विषय, परदेशात तू राहतो, त्याचबरोबर तुला सरकार विरोधी अजेंडा, असे वेगवेगळे. आता तू वाचलाच असेल, त्याबद्दल काय मत? माझ्यावर जे टीका केल्या त्या केलेल्या ठीक आहे. आज मी तुमच्या समोर बसवले, भारतात बसवले. काल मी प्रदर्शन केलं. तुम्ही एका पाकिस्तानीला मग दिल्लीत प्रदर्शन करू देताय हे म्हणायचंय तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट माझ्यावर टीका करताय ठीक आहे. वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट सीबीएसईचा, त्याला या सरकार आणि मीडिया, जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांनी पाकिस्तानी म्हणलेले आहे. जो मुलगा 17 वर्षाचा आहे त्याचं फक्त एकच काम होतं, मेहनत करायची आणि परीक्षा द्यायची. त्यांनी परीक्षा दिली. परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उघड आणला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणले. या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहे? त्या वेदांत